आज वटसावित्री पौर्णिमा आहे आणि या निमित्तानं आज महिला ज्या आहे ती वडाची पूजा करत असतात. आपल्या पतीचं आयुष्य वाढावं यासाठी ही पूजा केली जाते. मात्र आता कुठेतरी हे वडाचं झाड जे आहे ते नष्ट होत चाललेलं आहे. यामुळेच आता कुठेतरी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी हे जे झाडं जे आहे तर त्याला पुनर्जीवित केलेलं आहे. तर काय नेमकी ह्या मागची कहाणी आहे ती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगा तुम्ही, हे झाडं जे आहेत ते तुम्ही 7 झाडं आपल्या कॅम्पसमध्ये पुनर्जीवित केलेले आहेत. ते आपण आता हे परिक्रमा शैक्षणिक संकुलमध्ये हा उपक्रम आम्ही राबवला. मुळात आपल्या मागे जे आपल्याला हे झाड दिसतंय, हे वडाचं झाड काही शे वर्ष जुनं आहे. हे आजनूज आनंदवाडी एक आमचा परिसर आहे, आनंदवाडी गाव आहे. त्या गावाच्या शिवेवरती हे झाड एक गिरमकर कुटुंबाच्या दारामध्ये होतं आणि त्यांच्या माहितीनुसार त्यांच्या आजोबांच्या आजोबांच्या आधीचं हे झाड असणं त्यांना म्हणजे त्याची ज्ञात नाही की हे नेमकं लावलं कधी होतं. किंवा काही शे वर्ष जुनं हे झाड होतं आणि विकास काम होत असताना रस्त्याचं काम झालं होतं, बाजूनी चारीचं काम झालं होतं. त्या झाडाचे मुळे थोडेसे निकामी झाले होते आणि मागच्या वादळामध्ये हे झाड रस्त्यावरती पडलं होतं. आता पडलेल्या झाडाचं काय करायचं, तर पटकन हे झाड कापून रस्ता मोकळा करू अशी ही चर्चा चालू होती आणि त्यातल्याच एका कुटुंबातल्या व्यक्तीने माझे जे धाकटे बंधू आहेत प्रताप यांच्याशी संपर्क केला आणि प्रताप ती आपत्ती पाहायला गेले होते आणि ती पाहायला गेल्यानंतर त्यांच्या मनात संकल्पना आली की आपण हे करू शकतो का. तर आमच्याच गावामध्ये एक नर्सरी आहे, तर ते राहीन्स म्हणून प्रोप्रायटर आहेत, त्यांना विचारलं म्हणजे प्रयत्न करू आपण. रिप्लांटेशन होत असतात पण हे येईल की नाही माहीत नाही, कारण एवढं जुनं झाड आहे त्याचे मुळे पण तेवढे राहिलेले नाही आहेत. तर आम्ही प्रयोग म्हणून हा राबवला आणि हा राबवल्यानंतर आता जवळजवळ वर्ष उलटून गेलेलं आहे. हे झाड तुम्ही पाहताय, चांगली पालवी फुटली आहे, चांगलं हिरवं झालेलं आहे. त्यामुळे इतकं उत्कृष्ट हे झाड आलं, त्यामुळं पुनर्रोपण हे होऊ शकतं. आमचं मत हे झालं किंवा ज्या काही स्थानिक प्रजाती आहेत, स्थानिक जे काही झाडं आहेत, वृक्ष आहेत, या प्रजाती ज्या इथं महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये आलेल्या आहेत, या देशामध्ये आलेल्या आहेत, याचं पुनर्रोपण होऊ शकतं. आणि मुळात म्हणजे प्राणवायू देणारं हे झाड आहे. हे असेल, पिंपळ असतील, तर या झाडांचं कुठे ना कुठे आपण संगोपन केलं आपल्याला पाहिजे. एकच दिवस या वडाच्या झाडाची आठवण येते. म्हणजे आज खरं तर दुर्दैव असं आहे की पतीचं आयुष्य वाढावं, ज्याचं आयुष्य जास्त आहे त्याच्याकडे आपण मागणी करतो, पण ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस आपण त्यालाच कापायला सुद्धा पुढे मागे बघत नाही. त्यामुळे आम्ही एक संदेश परिक्रमाच्या माध्यमातून हा आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या परिसरातल्या लोकांना किंवा जो कोणी ह्या झाडाकडे पाहिलं येतो, आता इतके अनेक पालक आमच्याकडे येत असतात, व्हिजिटर्स येत असतात, ते झाड पाहिल्यानंतर अरे असं का झाड आहे, आणि मग ते माहिती घेतात आणि मग त्यांना कळतं की हे काही शे वर्ष जुनं झाड आहे जे रिप्लांट केलेलं आहे. आणि याच्यातनं प्रत्येकाने जर प्रेरणा घेतली तर मला खात्री आहे की विकास झाला पाहिजे. विकास होत असताना विकासाच्या आड जे काही वृक्ष येतात, हे वृक्ष कापण्यापेक्षा ह्याला रिप्लांटेशन कसं करता येईल, हा एक संदेश आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय. हे एकच झाड पहिलं होतं, पण हे झाल्यानंतर ज्या स्टेट हायवेचं काम आमच्या इकडे सुरू झालं बेलवंडी फाट्यापासून श्रीगोंद्यापर्यंत, तिथल्या कॉन्ट्रॅक्टरने पहिलं आम्हाला अप्रोच केलं की काही झाडं जाणार आहेत, तुमची संस्था परत म्हणजे परिक्रमा पुढे येऊन परत ही सुद्धा रिप्लांटेशन करू शकतात का. तर अशी आणखी 6 झाडं आम्ही या बिल्डिंगच्या मागे सुद्धा रिप्लांट केली आहेत. अशी संपूर्ण 7 झाडं आम्ही परिक्रमाच्या कॅम्पसमध्ये लावण्यामध्ये आणि टिकवण्यामध्ये यशस्वी राहिलेलो आहोत. खरं तर अनेक झाडं जी आहेत ते पूर्वी या भागात असतील किंवा महामार्गाच्या कडेला आपल्याला बघायला मिळायची. मात्र ते आता कुठेतरी बघत नाही. ह्यासाठी आता ती जी झाडं तोडतात किंवा ती पुनर्जीवित करण्यासाठी काही शासन दरबारी तुम्ही काही प्रश्न उपस्थित करणार? ते नक्कीच मी सुद्धा मी आता तसं पाहिलं तर केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला होता, तर त्याला तेवढा प्रतिसाद पाहिजे असा काही ठिकाणी मिळाला, काही ठिकाणी मिळाला नाही. तर आमचं एक नक्कीच एक प्रेरणा होऊ शकते, ही सुद्धा आम्ही एक स्टोरी, कारण शेवटी कसं आहे की हे येतंय की नाही ह्याची खात्री आम्हाला नव्हती. आता 1 वर्षामध्ये चांगल्यापैकी हे झाडं झालं हेच नाही, तर आणखी ती 6 झाडं म्हणजे 7 झाडं चांगल्या पद्धतीने ही उगवलेली आहेत, वाढत आहेत. त्यामुळे नक्कीच याचा एक रिपोर्ट आम्ही राज्य सरकार, केंद्र सरकारला देऊयात. म्हणजे ते याच्यापासून अनेक संस्था ह्या प्रेरणा घेतील आणि परिक्रमासारखंच ते सुद्धा त्यांच्या कॅम्पसमध्ये लावतील. आणि तसं पाहिलं तर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे कॅम्पस हे 5-10 एकराच्या खाली कोणाचेच नाही आहेत. आमचा जसा 100 एकरापेक्षा मोठा आहे तसं अनेकांचे आहेत. तर अशा कॅम्पसेसमध्ये एक दुसरं जर झाड लावलं आम्ही आता एक पेड माता के नाम आम्ही तर तो उपक्रम आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून करतोच आहोत. पण याच्याबरोबर एखादं झाड आपण वाचू शकलो, कारण हे काही 100 झाडांच्या बरोबरीचं झाड आहे. म्हणजे छोटी छोटी 10 झाडं लावण्यापेक्षा एक जुनं झाड वाचवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि अशा आम्ही आता 7 झाडं वाचवलेत. अजून आमचा प्रयत्न असणार आहे, ज्या ज्या ठिकाणी निरोप येतील. आता आम्हाला जवळजवळ एका झाडाला एक 40,000 ते 50,000 रुपये खर्च झाला होता. डिस्टन्स लांब असेल तर तो खर्च वाढतो, पण जवळ जर ती झाडं असतील तर नक्कीच ते प्रत्येकाने वाचवायचा प्रयत्न केला पाहिजे. तर निश्चितच हे माझ्या पाठीमागे जे झाड आपण पाहू शकतो, हे रस्त्याच्या कामामध्ये तोडलं जाणार होतं. मात्र
विक्रम पाचपुते यांच्या मदतीने ह्याचं पुन्हा एकदा पुनर्जीवित हे झाड करण्यात आलेलं आहे आणि असंच धोरण जे आहे ते इतरांनी देखील करावं अशी जे इच्छा जी आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा कन्व्हर्कर कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.